हाय हॅलो नमस्कार. मी मनीषा पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाऊस पडायला सुरुवात झाली की आपल्या जिभेला थोडंसं पाणी सुटतं, काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं आणि गरम गरम खायला खूप जास्त आवडतं. वरून पाऊस पडणारा, थंड थंड हवा लागणारी आणि त्यासोबत चहा आणि गरमागरम पॅटीज, वडापाव काही ना काही आवडतं. तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पॅटीज. तर ते कसे बनवायचे आणि त्यामध्ये काय काय साहित्य पडतं, छोट्या मोठ्या टिप्स, सर्व काही पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा नक्की करा. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूयात. इथे मी सर्व साहित्य अगोदरच तयार केलेले आहेत. तर इथे मी घेतलेले आहेत ब्रेड. तुम्ही छोटे मोठे कोणत्याही साईजमधले घेतले तरीसुद्धा चालतील. तर इथे मी 4च ब्रेड घेतलेत आणि 4 ब्रेडसाठी इथे मी दीड बटाटा घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि बारीक कट केलेला कांदा, 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसण आणि अद्रक या तिन्हींची पेस्ट बनवून घेतली. इथे पहा तुम्ही, मी एकदम बारीक असं मिक्सरमध्ये वाटलेलं नाही, तर थोडंसं मोठं मोठं ठेवले आणि लसण आणि हिरवी मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं, कारण थोडंसं पॅटीज तिखट असेल तर खायला खूप भारी लागतं म्हणून. आणि आता आपल्याला ह्याच्यापासून घोळ बनवायचा आहे पिठाचा, ज्यामध्ये पॅटीज आपलं बुडवलं जाईल आणि खूप छान कुरकुरीत तयारसुद्धा होईल. तर इथे 1 वाटी डाळीचं पीठ घेतले. पीठ मोठ्या भांड्यामध्ये घ्या, ज्यामध्ये आपल्याला पॅटीज बुडवता येईल. इथे मी लाल तिखट वापरते, कारण हिरवी मिरची आपण मसाल्यामध्ये वापरणार आहोत म्हणून. त्याचबरोबर थोडासा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा एवढा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून घेतले. आणि यामध्ये थोडंसं तुम्ही हवं तर लिंबू टाका. लिंबू टाकल्यामुळे आपलं जे पीठ आहे त्यामध्ये खूप जास्त तेल राहत नाही म्हणून. इथे मी विसरले टाकायचं आणि माझ्याजवळ नव्हतंसुद्धा. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कधीही पीठ मळताना, काहीही तळण्यासाठी जर तुम्ही डाळीचं पीठ मिक्स करत असाल तर व्यवस्थित मिक्स करत जा, कारण गुठळ्या झाल्या तर जेव्हा आपण ते तळतो आणि खायला घेतो त्यावेळेस त्या गाठी आपल्या तोंडामध्ये येतात आणि पीठ पूर्ण असं पिठाळ असं लागतं, त्यामुळे चवदार लागत नाही. म्हणून पिठामध्ये थोड्याशाही गाठी न होऊ देता पीठ चांगलं असं घोळून घ्या. इथे मी थोडं थोडं करून पाणी टाकलं, ज्यामुळे पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आणि या पिठामध्ये एक वस्तू टाकायची राहिली तर ती आपण व्हिडिओमध्ये पुन्हा नंतर टाकणार आहोत, लगेचच टाकणार नाहीत. पीठ खूप जास्त घट्ट बनवायचं नाही. आपल्याला पिठाचं प्रमाण थोडंसं पातळ ठेवायचं आहे. का तर पॅटीज जेव्हा आपण बनवतो, ब्रेड जेव्हा या पिठात बुडवताल तेव्हा खूप जास्त जर पीठ यावरती लागलं तर आपल्याला खाताना समजणारच नाही की यामध्ये बटाट्याची भाजी आहे, ब्रेड आहे, त्याचबरोबर दुसरे काही पदार्थ आहेत. खूप जास्त पीठ जर लागेल तर ते आपल्याला चवीला पूर्ण भज्यासारखं लागेल म्हणून. इथे तुम्ही पहा की मी पीठ किती पातळ केले. फक्त यावरती हलकीशी लेअर येऊ द्यायची. हलकीशी लेअर म्हणजे आपलं ब्रेडमध्ये तेल गेलं नाही पाहिजे, फक्त वरतून जे पीठ आहे ते छान प्रकारे तळलं पाहिजे, एवढंच पातळ बनवलेलं आहे. हे साईडला ठेवून देऊयात आणि यामध्ये एक पदार्थ नंतर टाकूयात. इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. इथे आपल्याला मसाला बनवायचा आहे बटाट्यापासूनचा. तर त्यासाठी मी कढईमध्ये पहिल्यांदा थोडंसं तेल टाकलं. आपल्याला तेल नंतर टाकायचं आहे. हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे, त्यामुळे मी तेल थोडंसं कमी टाकलं, कारण लवकर ते तेल उडून जातं म्हणून. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झाल्याच्या नंतरच यामध्ये मोहरी टाकायची. अगोदर जर टाकली तर ती व्यवस्थित भाजणार नाही म्हणून. थोडीशी मोहरी टाकल्याच्या नंतर लगेचच यामध्ये मी हिरवी मिरचीचा ठेचा टाकला आहे. हा कच्चा हिरवी मिरचीचा ठेचा आहे म्हणून मी भाजून घेते. जर तुमच्याकडे भाजलेला मिरचीचा असेल तर फक्त एकदा दोनदा परतवून घ्या आणि लगेचच यामध्ये दुसरं साहित्य टाकायला सुरुवात करा. ही कच्च्या मिरचीचं असल्यामुळे 1 मिनिट भाजण्यामध्ये याला वेळ लागतो, थोडासा तिखटपणा कमी होण्यासाठी. 1 मिनिट भाजल्याच्या नंतर यामध्ये मी थोडीशी हळद पावडर टाकली आणि कांदा, मी छोटा कांदा अर्धा एवढाच घेतला आहे आणि थोडासा मोठा मोठा कट केलेला आहे. खूप जास्त बारीक नाही, खूप जास्त मोठासुद्धा नाही. खाताना आपल्याला समजलं पाहिजे की यामध्ये कांदासुद्धा टाकलेला आहे म्हणून. आणि कांदा आपल्याला खूप वेळ भाजायचा नाही, तर फक्त 2 मिनिट भाजायचा आहे.
इथे पहा, आता मी मसाला भाजते तर तेल थोडंसं कमी दिसते, पूर्ण भाजी कोरडी दिसते, म्हणून मी वरतून थोडंसं तेल टाकलं. जेवढं आपल्याला भाजी बनवण्यासाठी लागणार आहे एवढंच, खूप जास्त तेल टाकायचं नाही. आणि आता यामध्ये 2 मिनिट आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा. आणि कांदा भाजून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे. इथे मी बटाटा खिसून घेतला नाही, तुम्ही पण खिसून घेऊ नका, हातानेच असं मोडून घ्या, जेणेकरून थोडा बटाट्याच्या गाठी राहतील आणि थोडीशी पातळ पण बटाटा राहील, खाताना समजतो आणि खूप छानसुद्धा टेस्ट लागते. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ. इथे मी हिरवी मिरची वापरल्यामुळे पिठामध्ये हिरवी मिरची वापरली नाही आणि गरम मसाला पिठात वापरला म्हणून भाजीत वापरला नाही. तुम्ही भाजीमध्ये टाका किंवा पिठात, कोणत्याही एकाच पदार्थात टाका. दोन्हीमध्ये टाकला तर मग समजणार नाही की कोणत्या पदार्थाची टेस्ट कशी आहे, पीठ चांगलं लागते का भाजी चांगली लागते हे समजणार नाही, म्हणून एकाच पदार्थामध्ये टाका. मी सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं. झाकण ठेवून फक्त 2 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचे. आपले बटाटे अगोदरच उकडलेले आहेत, त्यामुळे त्यांना शिजवायची वगैरे काहीही गरज नाही, फक्त एक वाफ काढून घ्यायची. आणि त्यानंतर पहा, खूप छान असं आपलं मऊ झालेलं आहे बटाटा. आणि याची भाजी थोडीशी टेस्ट करून पहा की मीठ वगैरे काही लागते का नाही, जर लागत असेल तर वरतून थोडंसं टाका. आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि पूर्ण आपल्याला ही भाजी थंड करून घ्यायची, गरम भाजी वापरायची नाही आहे. पूर्ण थंड झाल्याच्या नंतर इथे मी ही भाजी या ब्रेडवरती लावून घेणार आहे. तर एकाच ब्रेडवरती लावायची, दोन्ही ब्रेडला लावून घ्यायची नाही आहे. भाजी पसरवताना कडेला पसरवायची नाही, फक्त मधल्या भागात पसरवायची. जर आपण कडेला पसरवली, जेव्हा आपण बटाटा पिठात सोडायला जातो, हाताने थोडासा दाबला तर तो निघून जाईल भाजी, म्हणून कडेला पसरवायची नाही. व्यवस्थित पातळ पसरवून घेतली आणि खूप जास्तसुद्धा लावायची नाही, थोडीशी कमीच लावायची. व्यवस्थित पसरवून घेतल्याच्या नंतर यावरती वरतून एक ब्रेड ठेवून हाताने थोडासा दाबायचा, म्हणजे दोन्ही ब्रेड जे आहेत ते भाजीला चिटकून बसले पाहिजेत, वेगवेगळे होऊ नयेत म्हणून. आणि व्यवस्थित असं दाबून घेतल्याच्या नंतर याला मी त्रिकोणी कट करून घेते. आपण पॅटीज बनवणार आहोत तर ते त्रिकोणी कट केलेले राहतात सँडविचसारखे, म्हणून मी अशा प्रकारेच कट करून घेतलेत. आणि पहा, यामध्ये लेयर अलग अलग दिसत आहेत. बटाटा आपल्याला पूर्णपणे दिसतोय आणि ब्रेड वेगळा असा दिसतोय. तर अशा प्रकारे आपलं हे बनवून तयार झालं आहे. आपण अजून एक बनवून घेऊयात, कारण आपल्याला 2 बनवायचे आहेत. तुम्हाला किती बनवायचे आहेत, घरात किती व्यक्ती आहेत, किती बनवायचे आहेत, यानुसार सर्व साहित्य घ्या, बटाटे, हिरवी मिरची वगैरे, पीठ, आणि त्यानुसार तुम्ही बनवू शकतात. इथे आपलं दुसरंसुद्धा बनवून झालेलं आहे. तुम्ही हवं तर या भाजीवरती थोडंसं पनीर खिसूनसुद्धा टाकू शकतात, कारण चवीला पण चांगलं लागतं आणि पनीरसुद्धा आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, म्हणून तुमच्या मुलांना आवडत असेल तर वरतून तुम्ही टाकू शकतात. आपली भाजी लावून झालेली आहे. पहिला ब्रेड जसा आपण ठेवून व्यवस्थित दाबून घेतला, अशाच प्रकारे आपल्याला हा सुद्धा ब्रेड यावरती ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपले जे कच्चे सँडविच आहेत, म्हणजेच पॅटीज बनवण्यासाठी जे सँडविच बनवलेलं आहे ते तयार आहे. आता हे आपल्याला तळून घ्यायचे. तर तळण्या अगोदर आपलं जे पीठ होतं आपण तसंच साईडला ठेवून दिलेलं होतं, तर आपल्याला ते वापरायचे. त्यामध्ये एक पदार्थसुद्धा टाकायचा आहे. तर इथे मी ब्रेड कट करून घेते आणि आपण पिठाकडे वळूयात. आपले पॅटीज थोडेसे फुगण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं खायचा सोडा वापरायचा आहे. मी पाव चमचा एवढा खायचा सोडा टाकला, त्यामुळे आपलं जे पीठ आहे ते थोडंसं फुलतं, जाळीदार तयार होतं आणि त्यामध्ये खूप जास्त तेलसुद्धा राहत नाही, म्हणून खायचा सोडा मिक्स करून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला ब्रेड बुडवून घ्यायचेत. तर ब्रेड बुडवून घेताना तुम्ही इथे पाहू शकतात, पटकन बुडवून घ्यायचे खालच्या वरच्या दोन्ही साईडने. थोडंसं पीठ ब्रेडला लागलं पाहिजे आणि पटकन उचलून कढईमध्ये तेलात सोडायचे आहेत, नाहीतर पूर्ण जे ब्रेडवरती पीठ लागलेलं आहे ते पूर्ण खाली गळून जातं. त्यामुळे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि पटकन उचलून कढईत टाकायचं. तर त्यासाठी आपल्याला अगोदर तेल गरम करून हवं आहे. तर मी ब्रेड जेव्हा तयार करत होते तेव्हाच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. आणि कढई थोडीशी चपट्या साईजमध्ये मोठी घ्या, म्हणजे एकाच वेळेस 2 ते 3 बनवता येईल. आणि तेलसुद्धा थोडंसं जास्तच वापरा, एक एक तळायला गेलात तर खूप जास्त वेळ लागतो. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी सँडविच टाकून घेतलेलं आहे, पॅटीज, आणि त्याच्या वरतून थोडंसं दुसऱ्या हाताने तेल टाकून घेत आहे, जेणेकरून वरची साईड जी आहे तीसुद्धा व्यवस्थित तळली जावी, थोडीशी फुगली जाते म्हणून. तर एकीकडून
वरतून तेल टाकत आहेत जेणेकरून ते भाजलं जावं म्हणून. पॅटीस तेलात टाकल्याच्या नंतर लगेचच पलटवायचं नाही, त्याला 1 मिनिट व्यवस्थित चांगल्या प्रकारे तळू द्यायचं. खालच्या साईडला म्हणजेच कढईला ते चिकटलं नाही पाहिजे, अशा प्रकारे व्यवस्थित तळलं की त्यानंतर ते आपल्याला पलटवून घ्यायचे. जर तुम्ही तेलात टाकलं आणि लगेच उचलायला गेलात तर पीठ खाली कढईला चिकटतं किंवा आपल्याला चमच्याला चिकटून ते तुटलं जातं आणि मग ब्रेडच्या आतमध्ये सुद्धा तेल जातं, म्हणून लगेचच हलवायचं नाही. 1 मिनिटाच्या नंतर पलटवून घेऊ शकतात तुम्ही किंवा हलवू शकतात. दोन्ही साईडनी 1 ते 2 वेळेस आपल्याला परतवून याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. वरची साईड आणि खालची साईड हलकीशी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. याला तळण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 मिनिट लागतात आणि 3 ते 4 मिनिटात हे चांगल्या प्रकारे तळून तयार होतं. तुम्हाला जर वाटत असेल की पीठ तुमचं थोडंसं पातळ आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पीठ कालवा आणि घट्ट थोडंसं करून घ्या. ब्रेडवरती एक छान अशी लेयर, आपली पोळीची जी लेयर असते तशा प्रकारे लेयर एक तयार होईल. अशा प्रकारे पीठ घट्ट ठेवा, खूप जास्त घट्ट करू नका. आत्ता जो मी तळलेला आहे पॅटीस, त्याचप्रमाणे आपले दुसरेसुद्धा पॅटीस मी तळून घेते. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकतात की तेलामध्ये टाकल्याच्या नंतर लगेचच मी एका चमच्याने यावरती वरतून तेल टाकत आहे. कारण वरची साईडला जर तुम्ही तेल टाकलं नाही तर खालची साईड व्यवस्थित फुलते, पण वरची साईड एकदम अशी चपटी होते आणि पीठ जे आहे ते थोडंसं कच्चं राहू नये म्हणून यावरती तेल टाकायचं. आणि चांगल्या प्रकारे भाजल्याच्या नंतर पुन्हा पलटवून घ्यायचं. तुम्ही मोठी कढई वापरली तर एकाच वेळेस 2 ते 3 तळता येतात. आता मी इथे सुद्धा दुसरा एक पॅटीस लगेच सोडणार आहे, कारण कमी वेळामध्ये पटकन होतं आणि आपला वेळ पण वाचतो आणि तेल पण खूप जास्त कमी यूज होतं. त्यामुळे जसं आपण या अगोदरचा तळला तशाच प्रकारे हा सुद्धा तळून घेतला आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेतले. इथे टोमॅटोचं सॉस, त्याचबरोबर ग्रीन चिली सॉस थोडासा चवीसाठी आणि हे पॅटीज. वरतून पाऊस पडतोय आणि तिथेच आपण गरम गरम असं काहीतरी स्नॅक्स खातोय, तर खूप जास्त मुलांना आवडतात, सर्वांना आवडतात. अशा प्रकारे आपलं पॅटीज तयार झाला. तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.